लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा व्हिडिओ ऐकत आहात, म्हणजेच 3 मार्चचा व्हिडिओ। सर्वात आधी रम्याने वसू आत्यांना काही काम सांगितलेलं असतं, तेव्हा वसू आत्या म्हणतात, मी हे अजिबात करणार नाही हां। तू लग्नामध्ये काही विघ्न नाही आणू शकली म्हणून आता मला भरीस पाडते का? मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी अजिबात करणार नाही। तर रम्या म्हणते, मग ठीक आहे, तू मरतेस का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, रम्या हे काय म्हणते तू? तर रम्या म्हणते, बरोबर आहे ना, तू मेली म्हणजे सुतक पडेल आणि हे लग्न पोस्टपोन होईल। तर वसू आत्या म्हणतात, बाई तू एकदाचा जीव तरी घेऊन टाक माझा, काय चाललं तुझ्या मनात काहीच कळत नाही, करते मी ते काम, असं म्हणून तिथून निघून जातात। तर दुसरीकडे धनंजय काका, शारदा काकू, विक्रम काका, मालिनी काकू या गप्पा चालू असतात। त्याच वेळेला तिथे मिथुन काका येतात। ते मालिनी काकू म्हणतात, अहो मिथुन भाऊजी कुठे होतात इतके दिवस? मिथुन काका म्हणतात, अहो वहिनी, साड्यांचा बिझनेस करतो ना, म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरावं लागतं, नाही जमलं यायला, पण विक्रमदादांच्या टचमध्ये होतो मी। विक्रम काका म्हणतात, अरे पण तू एकटाच आलाय का? मंजू कुठे, मुली कुठे? तेव्हा तर मिथुन काका म्हणतात, अहो एकटा कसा येणार, मंजू आली ना, ते नवऱ्या मुलींना भेटायला गेली आहे आणि मी आलो तुम्हाला भेटायला, मुलींना आणायचं होतं पण त्यांची परीक्षा चालू आहे ना। तर मालिनी काकू म्हणतात, हे मला अजिबात नाही आवडलं हां तुमचं, मुलांची मेहंदी झाली, हळद झाली, संगीताचा कार्यक्रम झाला, एकाही कार्यक्रमाला नव्हते। तर मिथुन काका म्हणतात, मेन काय असतं, लग्न असतं ना, बाकीचे कार्यक्रम तर होतच असतात, तर लग्नाला आलो ना, बघा कशी तयारी करतो मी लग्नाची। त्यांचं बोलणं चालू असतं, त्याच वेळेला तिथे वसू आत्या येतात। विक्रम काका म्हणतात, काय ग वसूताई, काही काम होतं का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, बऱ्याच दिवसापासून ना माझ्या मनात एक गोष्ट होती आणि आता तो गैरसमज दूर झाला आहे। तेव्हा मालिनी काकू म्हणतात, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर विक्रम काका म्हणतात, कसला गैरसमज? तेव्हा वसू आत्या म्हणतात, हेच ग मालिनी, मला इतके दिवस वाटत होतं माझ्या नवऱ्याच्या मृत्यूमागे धनंजयचाच हात आहे, मी त्यालाच इतके दिवस आरोपी समजत होती, पण माझा गैरसमज दूर झाला आहे, माफ कर मला धनंजय। तेव्हा धनंजय काका म्हणतात, खरंच वसूताई, तुम्ही आज जे बोलले ना, त्यामुळे माझ्या मनावरचं ओझं खूप कमी झालं आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला बघायचो तेव्हा तेव्हा माझ्या मनात यायचं, खरंच माझ्या हातून एवढी मोठी चुकी झाली की काय, पण आता तुम्ही जे बोललात त्यामुळे मी आता मरायला मोकळा। तर मिथुन काका आणि विक्रम काका यांना वसू आत्याच्या बोलण्यावर विश्वास नसतो, त्यांना वाटतं अचानक एवढा बदल कसं काय झाला वसूताईमध्ये। त्यानंतर मिथुन काका म्हणतात, खूप छान निर्णय घेतला तुम्ही वसूताई, या गोष्टीवर तुमच्यासाठी आईस्क्रीम आणू का? तेव्हा वसू आत्या म्हणतात, नाही नाही, आता खूप रात्र झाली आहे, मी आता झोपते, काही आईस्क्रीम वगैरे आणू नका। त्यानंतर वसू आत्या तिथून निघून जातात। तर हे सगळे खाली बसतात, यांची परत लग्नाबद्दलच्या गप्पा चालू होऊन जातात। तर वसू आत्या बाजूला जाऊन उभ्या राहतात आणि म्हणतात, रम्या मी तर माझं काम केलं आहे, आता यांना पण वाटलं आहे की माझ्या मनात तसं काही नाही आहे, तेव्हा उद्याच्या लग्नामध्ये काहीतरी मोठा धमाका कर, मी त्याचीच वाट बघते। बघितलं प्रेक्षकांनो, किती विचित्र आहे वसू आत्या। एकीकडे दाखवतात की लग्नामध्ये आम्ही मनापासून सामील आहोत आणि दुसरीकडे मनामध्ये किती वाईट विचार चालले। दुसऱ्या दिवशी लग्नाची सगळी लगबग चालू असते, तेव्हा शारदा काकू धनंजय काकांना सांगत असतात, यावेळेला 2 चौरंग लागतील सूर्यहारासाठी, त्यामुळे दुसऱ्या चौरंगची पण सोय तुम्ही करा। तर धनंजय काका हो म्हणतात। तर मालिनी काकू पण छान तयार झालेले असतात, त्यांची धावपळ चालू असते। त्याच वेळेला विक्रम काका त्यांचा हात धरून त्यांना बाजूला करतात। तर मालिनी काकू म्हणतात, अहो हे काय करताय, सगळे पाहुणे बघतील आपल्याला, काय म्हणतील ते? विक्रम काका म्हणतात, त्यांचं कोणाचं लक्ष नाही, एवढी छान तयार झाली आहे आणि केसांमध्ये गजरा नाही माळला तर काय उपयोग त्या तयार होण्याचा। तर मालिनी काकू म्हणतात, तुमचा चावटपणा चालूच द्या हां तुम्ही। तर विक्रम काकांनी छान गजरे आणलेले असतात आणि ते स्वतः मालिनी काकूंच्या केसांमध्ये माळतात। तू आज इतकी छान दिसते की असं वाटतं परत लग्न करावं। तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हे काय बोलताय, आपल्या मुलांचं लग्न चाललंय, त्यांचं लग्न व्यवस्थित पार पडेल का नाही ही काळजी पाहिजे, तर तुम्ही आपल्या दुसऱ्या लग्नाचा विचार करताय। तर विक्रम काका म्हणतात, अगं टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल। त्यानंतर मालिनी काकू तिथून निघून जातात। तर रम्या छान तयार होऊन आलेली असते, तिच्या हातामध्ये गजरा आणि मंडोळ्या असतात। समोर तिने काव्यार्थ नाव बघितल्यानंतर तिचा इतका संताप होत असतो, चेहऱ्यावर दाखवत नाही, ते गजरे वगैरे एवढेच चुरकळते हातामध्ये, तिचा राग सगळ्या त्या गजऱ्यांवर काढून टाकला तिने। वसू आत्यांच्या लक्षात येतं। तर दुसरीकडे पार्थ स्वतः जीवाची तयारी करून देतो। तेव्हा जीवा म्हणतो, अरे बडे भैया, लग्न फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे, तुझी पण तयारी करायची, चल बस मी तयारी करून देतो तुझी। तेव्हा पार्थ म्हणतो, नाही जीवा, हे सगळं मी अनुभवलं आहे, आता तुझी पहिली वेळ आहे,
आणि मला असं वाटतं की तुझा हा दिवस अगदी स्पेशल झाला पाहिजे. त्यासाठी मी तुला स्वतः तयार करणार आहे, कारण माझ्या लग्नात तू मला तयार केलं होतं. नंतर जीवा पार्थला मिठी मारतो, तर पार्थ म्हणतो, आता अशा मिठ्या मला नाही मारायच्या, नंदिनीला मारायच्या. तेव्हा जीवा म्हणतो, हे काय बडे भैया. तर दुसरीकडे नंदिनी काव्याची तयारी करून देते आणि दोघी पण खूपच छान दिसत असतात. तेव्हा काव्या म्हणते, ताई आता तू माझी तयारी केली ना, चल आता तू बस, मी तुझी तयारी करून देते. तेव्हा नंदिनी म्हणते, अगं वेडाबाई, माझी तयारी ऑलरेडी झाली आहे. माझी लहान बहीण पार्थसोबत लग्न करायला तयार आहे ना. तेव्हा काव्या म्हणते, अगं ताई, मला असं झालं आहे, कधी मी त्यांना एकदा डोळे भरून बघते, कधी त्यांना अंतरपाठापलीकडे उभं राहिलेलं बघते, असं झालं आहे. कधी त्यांचा हात माझ्या हाताने घट्ट पकडून सप्तपदी चालते, असं झालं आहे. आनंद खूप आहे ताई, पण हुरहुर वाटते ताई. तेव्हा नंदिनी म्हणते, हुरहुर वाटणारच, आणि आज मी खूप खुश आहे. माझ्या बहिणीचं लग्न तिने पसंत केलेल्या मुलाशी होते आणि या लग्नासाठी माझी बहीण खूप उत्सुक आहे, हे बघून मला खूप छान वाटते. त्यानंतर त्या दोघीही मिठी मारतात आणि दोघी पण इमोशनल झालेले असतात. तर दुसरीकडे मिथुन काका जीवाला मागून मिठी मारतो. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी. तर मिथुन काका म्हणतात, अरे याला नुसती मिठी जरी मारली तरी नंदिनी म्हणतो. तर पार्थ म्हणतो, अरे काका, मिठीचं काय घेऊन बसलाय, फक्त त्याच्या गालावरनं बोट जरी फिरवली ना तरी तो नंदिनी म्हणतो. मिथुन काका म्हणतात, आता खूप झाली मस्करी चेष्टा, आता पटापट आवरा बरं. तर मिथुन काका मंडपामध्ये घेऊन येतात जीवा आणि पार्थला. रम्या तर त्याच्याकडे बघतच असते पार्थकडे आणि एवढी लाजते की जसं काही तीच नवरी आहे. नंतर मिथुन काका म्हणतात गुरुजींना, आता काय करायचं आहे गुरुजी. तेव्हा गुरुजी सांगतात, आता नवरी मुलींना पण घेऊन ये. नंतर मिथुन काका काव्य आणि नंदिनी यांच्याकडे येतात. दोघीही गौरी हार पूजनासाठी बसलेले असतात. तेव्हा नंदिनीला आठवत असतं की मागच्या वेळेला ती गौरी पूजा करत होती, त्याच वेळेला तिला किडनॅप केलं गेलं होतं. त्यानंतर ती परत पूजा करायला सुरुवात करते. त्याच वेळेला तिथे मिथुन काका येतात आणि ते म्हणतात, किती गोड दिसतात ते दोघी पण, देशमुखांच्या घरच्या लक्ष्मी. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा मिथुन काका म्हणतात, काय ग पोरी, काय झालं आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, कसं आहे ना काका, सगळी जीवाची माणसं आपल्यासमोरच असतात, पण आपल्याला दिसत नाही, पण आपण ओळखू शकत नाही. तेव्हा मिथुन काका म्हणतात, तुम्हाला सांगतो पोरीनो, खरं प्रेम जिंकतं म्हणजे जिंकतंच, त्याला कोणी हरू शकत नाही, आणि एकदम आनंदी राहायचं बरं का. तेव्हा काव्या म्हणते, आम्ही आनंदीच आहोत, पण मागच्या वेळेला जे काही घडून गेलं ते आठवतच ना, त्यामुळे बरीच जणं दुखावली होती, बऱ्याच चुकीच्या गोष्टी पण घडल्या होत्या. तर मिथुन काका म्हणतात, आता हे सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची. मी पण काय गप्पा मारत बसलो, मी तुम्हा दोघींना घ्यायला आलो तो मामा म्हणून. चला बरं आता पटकन, नाहीतर माझा मामा बनवतील. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या नंदिनी मंडपात आलेल्या असतात. तेव्हा जीवा आणि पार्थ त्यांच्याकडे बघतच राहतात. नंतर 3 छोटे मुलं दाखवले, मंगलाष्टक म्हणत असतात आणि काव्या पार्थ दोघांमध्ये अंतरपाठ धरलेलं असतं. पार्थ काव्याला बघण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरीकडे सेम नंदिनी आणि जीवा पण ते असतात आणि त्यांच्यामध्ये पण अंतरपाठ धरलेलं असतं. तर जीवा नंदिनीला बघण्याचा प्रयत्न करत असतो. मालिनी काकू, शारदा काकू सगळेच खुश असतात. पार्थने काव्याच्या गळ्यामध्ये माळ घातलेली असते आणि काव्याने पण पार्थच्या गळ्यामध्ये. तर सेम नंदिनीने जीवाच्या गळ्यामध्ये माळ घातलेली असते आणि जीवाने पण नंदिनीच्या गळ्यामध्ये माळ घातलेली असते. म्हणजे पुनर्मिलन सोहळा पार पडलेला असतो. आता फक्त राहिले ना सप्तपदी. रम्या कोणतं कांड करणार आहे ते तर अजून काही दाखवलं नाही, पण उद्याच्या भागात नक्कीच ती काहीतरी करेल. तर उद्याचा भाग नक्की बघा. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.